नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे। भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं। मित्रांनो, भक्तांनो, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा, ज्याला देव दिवाळी असेही म्हटले जाते, या दिवसाचे अत्यंत महत्त्व आहे। भक्तांनो, कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करण्याचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। चला तर बघूया त्रिपुरारी पौर्णिमा नक्की केव्हा आहे, या दिवशी पूजा कशी करावी आणि पौर्णिमेचे महत्त्व काय आहे। ठीक आहे। तर दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दीपावलीची। या दिवशी दिव्यांची आरसा केली जाते, लक्षात ठेवा। मंदिरामध्ये दिवे लावले जातात। हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। कार्तिकी पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। धार्मिक दृष्टीने भक्तांनो, त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते। या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते। तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे। त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 नोव्हेंबर रात्री 10:26 होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती 5 नोव्हेंबर रोजी होईल, लक्षात ठेवा। तसेच त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 नोव्हेंबर रात्री 10:26 होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती 8 नोव्हेंबर रोजी बुधवारी रात्री 8:24 होणार आहे। उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल। त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास, पूजा विधी आणि दान 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भक्तांनो, सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करायचे आहे, आंघोळ करायची आहे, ही प्रथा आहे। जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करू शकता। भक्तांनो, त्यानंतर घरातील देवांची विविध पूजा करून घ्यावी लागते। या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्त्व अत्यंत आहे। त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा, बेलपत्र वाहावे व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। भक्तांनो, या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे। त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा। व्रत करून भगवान विष्णूंची देखील पूजा करावी। विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा जप करावा। पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा। भक्तांनो, कर्जमुक्ती आणि धनवृत्तीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा। व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा हर हर महादेव आणि जय बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः हे नक्की लिहा। या कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भक्तांनो, काहीही नाही जमले तरी एक काम न विसरता आवश्यक करावे, कारण कार्तिकी पौर्णिमेला ही त्रिपुरा पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरा पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते। या दिवशी भक्तांनो, केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जातात असं म्हणतात। कार्तिकी महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते। या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते। यालाच दीपदान असेही म्हटले जाते। भक्तांनो, तुळशी विवाह हा देव उठणी एकादशी पासून साजरा केला जातो। अनेक ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भक्तांनो, देव दीपावली साजरी करण्यात येते। पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्याचा उत्सव साजरा करतात। भक्तांनो, अशी मान्यता आहे। त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे। आता आपण पाहूया की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय आहेत। ठीक आहे,
तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते। आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिकी पौर्णिमेला दान करतात भक्तांना। शिवाय कार्तिकी पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते। त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे। ठीक आहे, तसेच कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असे म्हणतात। कार्तिकी महिन्यात भक्तांनो भगवान श्री हरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकतं असं म्हटलं जातं, असं सांगितलं जातं, असं मान्यता आहे भक्तांनो। आता दिव्याचे दान कसं करावं तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा। अनेक जण त्रिपुरा वातीच्या दिव्याचे दान करतात, ते सुद्धा केलं जाऊ शकतं। मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये, तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवावा जातो। शिवाय कार्तिकी पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो। कार्तिकी पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत, काही नियम सांगितलेले आहेत भक्तांनो। असं मानलं जाते की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मान सन्मान हे वाढत जातो भक्तांनो। ठीक आहे, त्यासाठी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया। तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच, मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते। कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी बाळमामाच्या भक्तांनो कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा। हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले गेलेले आहे। असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते। या व्यतिरिक्त भक्तांनो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावं। शिवाय सायंकाळी दीपदान करावे। विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आणि दीपदान केल्याने भक्तांनो जीवनात आर्थिक समृद्धी, आर्थिक सुख, आर्थिक समस्यापासून आपण दूर होतो असं म्हटलं जातं। यासोबत भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो। या व्यतिरिक्त भक्तांनो या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला आवर्जून जल अर्पण करावे। असं मानलं जातं की भक्तांनो की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्ती होते। त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हटलं जातं। याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जातात। तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील प्रमाणे भक्तांनो उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात। त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भक्तांनो स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रा दत्तोत्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेलेली आहे। शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावे भक्तांनो। या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं। शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावे। हे पूजन कसे करावे तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा या आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक भागामध्ये केलेली आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भक्तांनो देवी लक्ष्मी पूजा करून 11 तुळशींची स्वच्छ पानं लक्ष्मी पूजनाच्या चरणी अर्पण करावी। महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्री सूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्रांचा जप करावा। या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने भक्तांनो आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं। शिवाय 11 तुळशीची पानं शिंपडावं। या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येण्यास सुरुवात होते
आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते असं सांगितलं जातं। याचबरोबर संध्याकाळी 11 तुळशीची पानं गंगा जलाने स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा ते तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करावा। यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते। शिवाय भक्तांनो कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असं सांगितलं जातं। कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानलं जातं। तुम्हाला हवा असल्यास नदी किंवा तलावात दीपदान करू शकता। पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे। या व्यतिरिक्त भक्तांनो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा। असं म्हटलं जातं की हे दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात। यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ होण्यास सुद्धा मदत मिळते असं सांगितलं जातं। लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मकता बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत मिळू शकते। ठीक आहे मित्रांनो, असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितले जातात। लक्षात ठेवा भक्तांनो, हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा। ठीक आहे, तसेच व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। श्री बाळूमामा प्रसन्न, जय महालक्ष्मी। बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। दिव्याचा उत्सव साजरा करतात भक्तांनो अशी मान्यता आहे, त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे। आता आपण पाहूया की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय आहेत। ठीक आहे, तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते। आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिकी पौर्णिमेला दान करतात भक्तांनो। शिवाय कार्तिकी पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते। त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवेदान करण्याचे अधिक महत्त्व आहे। ठीक आहे, तसेच कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवेदान करायला हवे असे म्हणतात। कार्तिकी महिन्यात भक्तांनो भगवान श्री हरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर। तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला आत्ता सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा मित्रांनो। ठीक आहे, तर चांग भलं। श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं।